नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स असे भरपूर सारे पेयांचं सेवन केलं जातं. परंतु ते पदार्थ उष्णच असतात. म्हणूनच आज आपण शरीराला थंडावा देणारे, तोंडाची चव वाढवणारे, अस्सल चवीचे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे आंबील करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. बाऊलमध्ये 1 पळी चाळून घेतलेले ज्वारीचे पीठ. नेहमी आपण ज्वारीच्या भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ या ठिकाणी मी आंबील करण्यासाठी वापरलेले आहे. 1 मोठा चमचा जास्त आंबट नसलेले ताजे दही. त्यानंतर अर्धा कप पाणी घालून सर्व जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दही नसेल ना तर या ठिकाणी तुम्ही 1 कप ताक वापरले तरीही चालेल. मिक्स करताना अजिबात ज्वारीच्या पिठाच्या गुठळ्या होता कामा नये. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 10 मिनिटासाठी त्यावरती मी झाकण ठेवून दुसऱ्या बाजूला खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसूण पाकळ्या घालून हे सर्व जिन्नस ओबडधोबड वाटून घेऊयात. डेअरीसारखे सुरीने कापता येईल इतके वडीदार दही घरच्या घरी कसे लावायचे त्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती देखील जरूर पहा. वाटताना तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले तरीही चालेल. या छोट्याशा वाटणामुळे आंबीलला खूप छान टेस्ट येते. वाटण तयार झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात. त्यानंतर तयार केलेले वाटण घालून छान कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा मिनिट परतून घेणार आहोत. वाटणाचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे मी 4 ग्लास पाणी ओतून घेतलेले आहे. आंबील किती प्रमाणात तुम्ही करणार आहात ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. मोठ्या आचेवरती पाण्याला छान आता आपण उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून त्यामध्ये आपण ज्वारीचं जे दह्यामध्ये घोळवून ठेवलेलं पीठ आहे ना ते घालून घेऊयात. अगोदरच ज्वारीच्या पिठ्या मोडून घेतल्यामुळे अजिबात पाण्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. चवीप्रमाणे मीठ घालून आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून मध्यम आचेवरती आपण 15 मिनिटे छान आंबील शिजवून घेऊयात. जसं आंबील शिजलं जातं तसं ते घट्ट व्हायला लागतं. उन्हाळा चालू झाल्यानंतर आमच्या घरामध्ये आठवड्यातनं 4 ते 5 वेळा अशा प्रकारे आंबील तयार केलं जातं. मध्ये मध्ये सतत हलवत राहावं नाहीतर खाली आंबील लागू शकतं. तर ह्या ठिकाणी पहा जवळपास 15 मिनिटानंतर आंबील किती घट्ट झालेलं दिसत आहे ना. तर अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने झटपट असे आपले ज्वारीच्या पिठाचे आंबील तयार झालेले आहे. शेवटी गॅस बंद करून त्यावरती बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊयात. उन्हाळ्याबरोबरच तोंडाची चव देखील वाढवण्यासाठी हे आंबील उत्तम असं पेय आहे. आमच्या घरामध्ये आंबील पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याचं सेवन केलं जातं. तर तुम्ही देखील मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की हे ज्वारीचे आंबील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. उन्हाळी सरबताबरोबरच भरपूर साऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी देखील मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या देखील जरूर पहा. चला तर आत्तापुरतं बाय बाय करून भेटूयाच अशाच एका पुढील रेसिपीसोबत. धन्यवाद.